आज सुद्धा जास्वंदीला छान असं फूल उमललेलं होतं. कळ्या तर भरपूर लागलेल्या आहेत. दररोज 1-2 असे फुलं उमललेले असतात आणि इकडे मोगऱ्याला तर बघा ना, इतक्या कळ्या लागलेल्या आहेत आणि काही फुलं सुद्धा उमललेली होती. ही सगळी फुलं मी तोडून घेतली आणि देवांना वाहून घेतली. आज मी आली होती गावामध्ये. श्लोकला मला चप्पल आणि त्याचबरोबर स्कूलसाठी शूज घ्यायचे होते. एका पायामध्ये चप्पल, दुसऱ्यामध्ये शूज घालून इथे त्याची मस्ती चालू होती. आपण कुठे आहोत काय त्याचं काहीही भान त्याला नसतं. सकाळी चारूने सांगितलेलं होतं, रात्री जेवणामध्ये ना पनीरची भाजी बनव म्हणून मी पनीर घ्यायला गेले आणि त्याचबरोबर छोटं-मोठं सामान सुद्धा घेऊन आली. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की आमच्या घरामध्ये आहे ना Blinkitचा वापर सध्या खूप जास्त होतोय. तर आज सुद्धा Blinkitवरनं आहे ना टूथपेस्ट मागवलेल्या होत्या आणि दुपारीच आलेलं होतं पार्सल पण मी काही चेक केलेलंच नव्हतं. म्हटलं चला ते पण चेक करून घेऊया आणि त्याला पण त्याच्या जागेवर ठेवून देऊया. बाहेरचं कडक ऊन आणि DMartला जाऊन एक्स्ट्रा खर्च करण्यापेक्षा Blinkitवरनं वस्तू मागवलेल्या कधीही बऱ्या आणि मला पण आता ही गोष्ट आवडायला लागलेली आहे. पनीरसाठी कांदा, टोमॅटो कट करून घेतला. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत माझं तूप सुद्धा बनवून रेडी होतं. म्हटलं चला याला पण आहे ना गाळून घेऊया. नाहीतर पुन्हा ते ना असं थिक होऊन जातं आणि पुन्हा गरम करावं लागतं. त्यापेक्षा म्हटलं चला ते पण एक काम करून घेऊया. आता मला हा डब्बा आहे ना रिकामा करून घ्यायचा होता म्हणून त्यातलं जे काही तूप होतं ना ते मी या दुसऱ्या छोट्याशा डब्यामध्ये टाकून घेतलं. म्हणजे यामध्ये मी आत्ताचं तूप भरून घेईल. त्यानंतर माझा स्वयंपाक झाला, जेवणं झाली आणि किचन वाटा क्लीन केला. चलो बाय.